चंद्राजी, तुम्ही आज तटस्थपणे बघा आणि सांगा की त्या करिअर ग्राफ मध्ये तुम्हाला काय खुपलं? खूप जास्ती खुपतं. हां, ते म्हणजे ज्या प्रकारे मीडिया वेगवेगळ्या लोकांना हँडल करतं. मीडियाचं काय होतं ना की त्यांचे काही आवडते असतात आणि काही नावडते असतात. ते का असतात त्याला काही रिझनिंग नाही. खरं. हां, आणि त्याच्यानंतर काय होतं की जे आवडते असतात ना त्यांचं कितीही वाईट काम असलं तरी ते बरोबर जस्टिफाय करून ते चांगलं कसं आहे हे लिहित राहतात. आणि जे नावडते असतात त्यांचं कितीही चांगलं काम असेल तर त्याच्यातले काहीतरी शोधून काढून ते कसं वाईट आहे हे सांगितलं जातं. तर मला फक्त एकच खुपतं काय की आयुष्यात या जन्मामध्ये तरी मी त्या आवडत्यांमध्ये नाही गेलो. देवानी जर पुढचा जन्म दिला, जर असेल पुनर्जन्म, तर पुढच्या जन्मात तरी त्यांना आवडत्यांमध्ये टाकावं, नावडत्यांमध्ये टाकू नये. तुम्हाला आतापर्यंत तुमच्या करिअर मध्ये खुपलेल्या गोष्टी? आता सध्या एकच गोष्ट खूप आता काढतोच उकळून तर काढतो की परदेशी जे म्हणजे ज्या एक वयाच्या 50 नंतरच्या ज्या ऍक्ट्रेसेस आहेत त्यांना अधिकाधिक चांगले रोल्स मिळत राहतात. ते अधिकाधिक उत्तम दर्जाचे काम, फॉर एक्झाम्पल मेरिल स्ट्रीप, तिला ज्या पद्धतीचे ते आपल्याकडे थोडंसं काय होतं ते कमी कमी होत जातं. मग तो रोल बिट रोल व्हायला लागतो, मग तो एखादा कुठेतरी केमिओ राहतो. सतत म्हणजे TRPच्या किंवा ह्याच्या मासच्या आहारी जाऊन करतात. ते मला थोडंसं खुपतं की आपल्याकडे थोडासा तो जर ती प्रगल्भता आली दृष्टिकोनामध्ये तर अजूनही आपल्याकडे अप्रतिम ऍक्ट्रेसेस आहेत ज्यांच्यावरती म्हणजे मला असं आठवतं की एक ड्रायव्हिंग मिस डेझी नावाची एक फिल्म होती. शी वॉज 80 years old. शी वन दी ऑस्कर. काय मला त्या अभिनेत्रीचं नाव आठवत नाही, पण असे जे आपण बघतो की लेडीज इन लॅव्हेंडर मी पाहिला होता मध्ये. म्हणजे आपल्याकडे सुझन सॅरेंडनचा रोल सुद्धा आता काजल वगैरेच करणार, 50ची बाई नाही करणार, मग ती कुठल्या तरी आईचा किंवा आजीचा रोल करणार. ही जी एक माइंडसेट आहे ना ती बदलली तर बरं होईल, तेवढंच एक मी मागेन. बाकी मला पण मग तुम्हाला कधी विनोदी भूमिका का नाही मिळाल्या? खूप केल्या रे, खूप केल्या विनोदी भूमिका. वटवट सावित्री नावाची एक नाटक केलं होतं मी आणि दिलीप प्रभावळकरनी. इनफॅक्ट दिलीप प्रभावळकर बरोबर मी टेलिव्हिजनवरती सुद्धा खूप अनेक विनोदी कामं केलेली आहेत. मग माझा एक हिंदी चित्रपट जो ज्याच्यामधलं काम माझं खूप विनोदी होतं तो म्हणजे हंगामा. हंगामा विषय केले मी हे विनोदी. पण मला असं वाटतं की सिरियस रोल माझे जास्ती आवडले लोकांना, किंवा त्याच्यामध्ये तो मेन रोल होता म्हणून असेल कदाचित, ते जास्ती का. पण रंगभूमीवरती खरं तुम्ही जर का असं दिसतं की एकंदरीत रंगभूमीवरती तुम्ही रुळलात किंवा 25 वर्ष मी इकडे बघितलंच नाही कुठे. चंद्राजी, बरेच लोक ज्यांची करिअरची सुरुवात तुमच्यापासून झाली ती लोक आता तुमची नावं घेत नाहीत इंटरव्ह्यूज मधून. हे खुपतं का कुठे? नाही, मला असं वाटतं की काही जे मानतात, जे स्मरण करतात ते लोक घेतात. कारण आता परवाच्या दिवशी माधुरीचा इंटरव्ह्यू चालू होता यावेळेला, तेव्हा तिने सांगितलं, माझी नक्कल सुद्धा केली तिने एका शो मध्ये की चंद्राजी कसं सांगायचे. कारण तिला वाटलं ज्यावेळेला गाण्याबद्दल सांगत होती 1, 2, 3 बद्दल, की म्हणाले ज्यावेळेला मी गाणं ऐकलं चंद्राजीनी मला ऐकवलं 1, 2, 3 तर म्हटलं हे काय पाढे आणले, पाढ्यांचं गाणं हे. तर चंद्राजी म्हणाले तू निश्चिंत राहा, हे गाणं अख्ख्या देशभर गाजणार एवढं लक्षात ठेव. आणि त्यांच्या ट्रस्ट म्हणून मी पूर्णपणे त्याला पूर्ण मेहनत केली होती. त्याला मी तिला कसं सांगितलं वगैरे तिने माझी ऍक्शन करून दाखवली. तर जे लोक ज्यांना वाटतं की मी त्यांच्या आयुष्यात काही कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे ते लोक बोलतात आणि काही असतातही कृतज्ञ. इट्स ओके. पण तुमच्या 1, 2, 3च्या गाणं असू दे किंवा नंतरचं नरसिंहा मधलं जाओ तुम जा, इतकी सुंदर मेलोडी काढून घ्यायचं म्हणजे काय त्याच्यासाठी वेगळं कसब लागतं का संगीतकाराकडनं? ऍक्च्युली त्याला तसं सांगता येणार नाही, हे फक्त आतनच आपल्याला. कारण संगीतकार बघा, लक्ष्मीकांत प्यारेला ते सगळ्यांनाच तेवढ्या ट्यून्स ऐकवायचे. त्यांना काय एन चंद्रा काय वेगळा नव्हता किंवा बोनी कपूर काय वेगळा नव्हता. त्यांना सगळे प्रोड्युसर सारखे असायचे, सगळ्यांवर ते तेवढंच प्रेम करायचे, सगळ्यांना तेवढाच टाइम द्यायचे. कारण मी फुटपाथवरून आला असल्यामुळे, म्हणजे वरळी नाक्यावर वगैरे, त्यामुळे सतत आम्ही हीच गाणी कोळी वाड्यातली वगैरे ऐकलेली. त्याच्यामुळे ती झिंग माहिती आहे की काय आवडलं आपल्याला, आणि जे आपल्याला आवडलं तेच लोकांना आवडणार. पण ते कच्चीचं जे म्युझिक होतं ज्याच्यावरती 1, 2, 3 गाणं बसवलं गेलं, मग ते तुमची कॉन्सेप्ट होती का एलपीची होती? ऍक्च्युअली त्याचं काय झालं की तेजाबी माझी सर्वात पहिली मोठी फिल्म, त्याच्याबरोबर तशा त्या 8 फिल्म होत्या, म्हणजे छोट्या फिल्म होत्या. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल वगैरे यांच्यावर सिटिंग करायचं, जावेद अख्तर लिरिसिस्ट. आणि सिटिंग सुरू झाल्या लक्ष्मीजींच्या बंगल्यावर. पहिल्या दिवशी मी सांगितलं अशी आहे एक मुलगी आहे ती डान्स करते आणि विलन येऊन तिला उचलून घेऊन जात. तर डान्स
चंद्राजी काय तुमच्या डोक्यात काय आहे काय ऐकलेलं वगैरे. म्हणलं आमच्या कोळीवाड्यामध्ये वरडीच्या ना एक ट्यून नेहमी वाजते आणि ती मला फार आवडते. आम्ही त्यांना अशी गुणगुणून दाखवली. अरे हे तर सुपरहिट गाणं आहे, थांबा थांबा परत बोला. हा ते वाजवलं त्यांनी काढ 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 लवकर काढ ते पान खायचे ना आणि त्यांनी प्रवास त्या गाण्याचा कसा उलटा आहे बघा. आणि त्यांनी पूर्ण ती मुखडा आहे ना तो रेकॉर्ड केला जावेद अख्तर साठी. 1, 2, 3 हे सगळे गाणी ते वर्ड त्यांचे आहेत. ते डमी बोल देतात ना. हो डमी बोल असं दिलं आणि जावेद अख्तर आणि त्यांच्याकडे पाठवून दिलं की आपला ट्यून भेज रे देख लीजिए. ते आले ते त्याच्यावरच गाणं लिहून आले पुढे. 14 को तेरा संदेशा आया, 15 को आऊंगा ये कहलाया, 15 को आया ना 15 को तू तड़पा के मुझको तूने क्या पाया. 16 को भी 16 किए थे सिंगार, आजा पिया आई बहार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. फिल्मफेअर मध्ये कोरिओग्राफीचं अवॉर्ड या गाण्यामुळे सुरू केलं गेलं. अगोदर कोरिओग्राफीला अवॉर्ड नव्हतं. हे गाणं इतकं गाजलं की त्या वर्षीपासून सुरू केलं गेलं आणि सरोज खानला पहिला अवॉर्ड मिळालं. आणि त्यांनी ते अनाऊन्स केलं की या गाण्यामुळे आम्ही अवॉर्ड सुरू करतो या वर्षीपासून. इट स्टार्टेड विथ दॅट अवॉर्ड. मीनाताई, तुमच्या कामामध्ये बाईंचा म्हणजे विजया मेहतांचा खूप प्रभाव जाणवतो असं तुमचे निकटवर्तीय म्हणतात. हो जाणवणारच. कारण जसं तुमच्या गाण्यामध्ये क्लासिकल म्हणजे किराणा घराणा आहे किंवा जयपूर घराणा आहे, तसं मी विजया मेहता स्कूल ऑफ ऍक्टिंगची शिष्य आहे, विजयाबाईंची शिष्य आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव, त्यांच्यासारखं मी काम नाही करू शकणार कधीच नाही. पण निश्चित प्रभाव त्यांनी मला शिकवलंय. कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलंय. भूमिकेच्या आत जाऊन ती बाहेर काढणं म्हणजे काय हे मला बाईंनी शिकवलंय. त्याच्यावर निश्चितपणे येणार आणि आय एम प्राऊड ऑफ इट. पण मी कॉपी नाही करू शकत बाईंची. एवढ्या मोठ्या माणसांची कॉपी नाही रे होत. त्यावेळेला 7 सिरियल तुमच्या चालू होत्या तर त्यावेळेला आमच्याकडे ही काम करते, आमच्याकडे ह्या काम करतात, पण त्याचबरोबर त्या त्यांच्याकडे सुद्धा काम करतात असं प्रोड्युसर्सना खूपच असणार. नाही खरं सांगू का अवधूत, 7 सिरियल तुम्ही बघता पण त्या 7 सिरियल एकत्र नाही झालेल्या. बिलीव्ह मी यू. मी एका वेळेला एकच घेते, मॅक्सिमम 2 घेते आणि मी एका दिवशी एकाच सिरियलचं शूटिंग करते. मी डबल, कारण एक तर मी कॅरेक्टर ऍक्ट्रेस असल्यामुळे ना सगळीकडे गेटअप वेगळा असतो माझा. मला शक्यच नाही. पुरुषांना बरं आहे आपलं असं केलं की गेले दुसऱ्या शूटिंगला. मी टॅक्सी नाही, मी अभिनयाची टॅक्सी केलेली नाही अजूनपर्यंत. चंद्राजी, तुमचं स्कूल गुलजारांचं, गुलजार साहेबांनी इजाजत सारखा चित्रपट केला की ज्याच्यामध्ये 3 कॅरेक्टर्स, छोटेशी 2-3 लोकेशन्स आणि त्याच्यातनं ड्रामा आणि कॉन्टेंट काढून घ्यायचा. तुमचं देखील पहिलं चित्रपट जर का विचार केला आपण अंकुश, तर एक 2-4 सेट्स, जास्त त्याच्यामध्ये लोकेशन्स नाही, कमी बजेट मधला साधा सुद्धा परंतु ऍक्टिंग आणि चांगल्या प्रकारचा कॉन्टेंट विचार देणारा असा सिनेमा. मग त्याच्यानंतर तुमचं डायरेक्ट तेजाब आणि मग नरसिम्हा, मोठाले सेट्स आणि मग त्याच्यानंतर एकदम बजेट 2-0 वाढवलेलं बजेट मे बी, असं का होतं? मला वाटतं ते अगदी म्हणजे स्वाभाविकच आहे. म्हणजे ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. ज्यावेळेला तुम्हाला खूप कमी पैसे असतात, ज्यावेळेला मी म्हणजे अंकुशच्या वेळेला माझं स्वतःचं घर विकलं राहतं, त्याच्यानंतर ही फिल्म कम्प्लीट नाही झाली तेव्हा मी बायकोचे दागिने विकले, तरी कम्प्लीट नाही झाले तेव्हा बहिणीचे दागिने विकले, तरी कम्प्लीट नाही झालं तेव्हा शेवटी बँकेतनं नानाच्या ओळखीने 1 लाखाचं लोन काढलं आणि तेव्हा जाऊन ती फिल्म कम्प्लीट झाली होती. ती त्यावेळेला मी 12 लाखात फिल्म कम्प्लीट केली होती अंकुश रस्त्यावर. तर अशा कॉन्स्टेंट मध्ये तुम्ही फिल्म बनवता आणि मग तुम्हाला तो सक्सेस मिळाल्यावर मला असं वाटतं की यांना मध्ये डिस्टर्ब करून का असेना पण ह्या स्पिरिटला फिल्म मेकरच्या सल्यूट केला. सर वी सल्यूट यू फॉर दिस. थँक्यू. सॉरी कंटिन्यू. तर अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही इतक्या पॅशन एखादी फिल्म पण इतक्या कन्स्टेंट मध्ये करता आणि त्याच्यानंतर सक्सेस मिळाल्यावर तुम्हाला असं वाटतं की ना मला आता मोठा प्लॅटफॉर्म मिळतं, मला आता मोठा हे मिळतं, तर डेफिनेटली कोणी म्हणणार नाही की नाही आता पण मी वडापावच खाईन, मला नको, असं होऊ शकत नाही. ही विल डेफिनेटली गो फॉर दॅट बिगर रे. आता उद्या ह्या इथे फिल्म्स करतात, उद्या यांना हॉलिवूड मधून ऑफर आली तर डेफिनेटली शी विल गो फॉर दॅट ऑफर. एव्हरीबडी वॉन्ट्स अ बिगर कॅनव्हास, एव्हरीबडी वॉन्ट्स अ बिगर स्टेज,
एव्हरीबडी वॉन्ट्स अ बिगर स्पॉटलाइट. सो दॅट वॉज व्हेरी नॅचरल. पण त्याच्यात फरक असतो. काही मेकर, हे मी थोडस म्हणजे वेगळं बोलतोय पण याचा जरूनच बोलतोय, हो हो, पण प्रत्येक फिल्म मेकर आहे ना तो छोट्यावरून मोठ्यात जाऊच शकेल ही गॅरंटी नसते. काही फिल्म मेकर्स आहेत ते छोटी फिल्म बनवली ना तरच सक्सेसफुल होत जातात. बट इफ यू गिव्ह देम अ बिगर फिल्म दे कॅनॉट हँडल दॅट. दे डोंट हॅव दॅट व्हिज्युअलायझेशन. दे डोंट हॅव द कपॅसिटी टू हँडल दॅट काइंड ऑफ प्रोजेक्ट. ते छोट्या फिल्म्सला सक्सेसफुल राहतात. कॅनव्हास आणि बजेट हा विषय बाजूला ठेवून जर का आपण दाखवण, मग तुमच्या चित्रपटांमध्ये खूप हिंसा दाखवली गेली म्हणजे, तर बरोबर त्याचं असं आहे की सिनेमा काढताना जे तुम्ही आयुष्यात खूप अनुभवलंय, जे तुम्ही आतमधून भोगलाय, ते ज्यावेळेला तुम्ही बाहेर येते ना त्याला ते चांगल्या पद्धतीने इमिटेशननी कधीच येत नाही. एहसास नावाची एक गोष्ट असते, म्हणजे त्याला मराठीत काय शब्द आहे माहिती नाही. तो एहसास आहे ना तो मी आपण मुलाला पण नाही देऊ शकत. मी जे भोगलाय त्याचा एहसास मी माझ्या मुलांना नाही देऊ शकत. खरंय. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला आता सूरज बरजात्या माझा असिस्टंट होता प्रतिघात मध्ये, प्रतिघात सारख्या सिनेमात असिस्टंट होता, पण त्याला जे माहिती होतं मारवाडी घर, कंबाईंड फॅमिली, ते त्यांनी केलं तिकडे सक्सेसफुल झाला. तो प्रतिघात सारखं करायला गेला असताना तेवढा फॉल फ्लॅट ऑन फेस. तुम्ही तुमच्या सॉइलशी तुम्हाला जे आयुष्य कळलंय, कारण पूर्ण आयुष्य कोणालाच कळू शकत नाही. तो मोठा हत्ती आहे. कोणाच्या हातात शेपटी येणार, कोणाच्या हातात पाय येणार, कोणाच्या हातात सोंड येणार. त्यामुळे आपल्याला आयुष्य प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कळणार. तर आपल्याला कळलेलं आयुष्य प्रेझेंट केलं ना तरच तुम्हाला चान्स आहे की तुम्ही चांगली फिल्म बनवाल. फार मोठी गोष्ट फार सोप्या शब्दात त्यांनी सांगितली. त्याला खूप छान शब्दात तुम्ही सांगितली. आता एकदम बेसिक रूटचा प्रश्न की तुम्ही आजपर्यंत मराठी चित्रपट का नाही केला? ऍक्च्युली ना कसं झालं की मोठ्या फिल्म्स केल्यानंतर ना मला मराठी फिल्मच्या ज्या पूर्वीच्या बजेट म्हणजे एक साधारण 4 वर्षापूर्वी, आता हे 1 करोड वगैरे ऐकायला लागलो मराठीमध्ये, म्हणजे 35, 40, 50 लाखात ना, तर मला स्वतःला कधी कॉन्फिडन्स वाटला नाही की मी इतक्या बजेटमध्ये फिल्म करू शकेन. गुलजार साहेबांनी लिखाणाचं पण काम खूप केलं. मग तुम्हाला कधी वाटलं नाही स्वतः देखील लिहावं, म्हणजे गाणी लिहावीत, कविता लिहाव्यात? नाही, त्यांनी उलट ते त्यांचं लिहिताना बघून वाटलं हे आपल्याला कधीच येणार नाही. पण नंतर मी रायटर झालो. स्वतःच्या सगळ्या फिल्म्स मी लिहिल्या आहेत माझ्या, माहिती आहे तुम्हाला, अंकुश पासून ते लास्ट. हो हो. नाही पण गाणी लिहिलीत का, कविता केल्यात का? नाही, मी फक्त आता माझ्या लास्ट फिल्म मध्ये एक शेवटचं गाणं लिहिलं होतं. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉन्ग आम्ही तुमच्यावरती करतो. आता आज कुणावरती केलंय? मला वाटतं एन चंद्रा साहेबांवरती आज केलेलं आहे, चंद्राजींवरती केलेलं आहे. ये शीला, ये मुन्नी, ये टिंकू की दुनिया, ये बिकनी, ये चिकनी टांगों की दुनिया, कहाँ है वो फेवरेट सभी के, जिनकी फिल्मों पे हमको नाज है, वो कहाँ है वो चंद्रा जी, कहाँ है ये हीरोइन है या अधखिली जर्द कलियां, ये बिकती हुई खोखली रंग रलियां, कहाँ है वो फेवरेट सभी के, जिनकी फिल्मों पे हमको नाज है, वो कहाँ है वो चंद्रा जी, कहाँ है वो चंद्रा जी, कहाँ है काय करताय का नाही? हो, आता म्हणजे एक स्क्रिप्ट तयार झाली आहे. मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये शूटिंग सुरू व्हायला पाहिजे. ती तेजाब जॉनरची आहे, लव्ह स्टोरी आहे आणि फार इंटेन्स आणि मॉडर्न हे आहे. आणि त्याचा फॉर्म फार वेगळा आहे, म्हणजे फारच वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलेली आहे. मला त्याच्यामुळे जास्ती त्याच्याविषयी कुतूहल आणि हे आहे की कधी बनवतो ती मी. असो, इथेच ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे, पण त्याआधी आमचं खुपण्याच्या गोष्टीमधली एक गोष्ट फक्त सांगतो
की आता तुम्ही नवीन चित्रपट करताय तर मराठी लोकांना तुम्ही फार संधी दिलेली नाही, म्हणजे माधुरी दीक्षित सोडता. सगळ्यांना मी जास्ती दिली आहे. उर्मिला मातोंडकरला पण दिलेली आहे, नाना पाटेकरला पण दिलेली आहे. अहो पण फक्त ऍक्टर्स असतात का, म्युझिक डिरेक्टर्स पण असतात? आ. पण मराठी म्युझिक डायरेक्टरनी मला ब्रेक दिला, लक्ष्मीकांतजीने. अरे हो, नाही प्रश्न. Go baby, go baby,